नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एक व्यक्ती 200 पेक्षा जास्त संस्था कशा काय उभारू शकते? आज आपण डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याच या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. एका कल्पनेतून एक विशाल साम्राज्य कसं उभा राहिलं याची ही कहाणी आहे. तर सुरुवातच करूया एका अशा आकड्याने जो ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. 200 पेक्षा जास्त. हो, बरोबर ऐकलं. 200 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था. हा फक्त एक नंबर नाहीये, तर हे डी.वाय. पाटील यांच्या विजनचं, त्यांच्या कामाच्या प्रचंड व्याप्तीचं एक जिवंत उदाहरण आहे. मग साहजिकच मनात प्रश्न येतो की हे सगळं एका व्यक्तीनं कसं काय केलं असेल? काय असेल यामागे? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासात आपण जरा डोकावून पाहूया. आपण त्यांच्या कल्पनेच्या सुरुवातीपासून पाहणार आहोत. मग 1983 साली त्यांनी पहिला पाया कसा रचला, त्यांच्या या साम्राज्याचे वेगवेगळे स्तंभ कोणते आहेत, त्यांचं नेतृत्व आणि विस्तार कसा झाला, आणि शेवटी त्यांनी मागे ठेवलेला हा संस्था उभारणीचा वारसा नेमका काय आहे. बरं, तर या मोठ्या गोष्टीची मुळं सापडतात ती 1935 सालच्या कोल्हापूरच्या मातीत. एका शेतकरी कुटुंबात डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला. म्हणजे लहानपणापासूनच ग्रामीण जीवन आणि मातीशी एक घट्ट नातं त्यांनी अनुभवलं. तो काळच तसा होता. सहकारी चळवळीचा जोर होता. साखर कारखाने, ग्रामीण संघटना या सगळ्या वातावरणातच त्यांच्या मनात संघटन आणि सामूहिक विकासाचं बीज रोवलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग ह्याच सगळ्या अनुभवांतून त्यांच्या मनात एक विचार इतका पक्का बसला की तोच त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कामाचा पाया बनला. तो विचार म्हणजे संस्था उभ्या केल्याशिवाय समाज बदलत नाही. आता वळूया त्या एका ऐतिहासिक क्षणाकडे, ज्याने खरं तर एका मोठ्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात केली. साल होतं 1983, जेव्हा पहिल्या संस्थेचा पाया रचला गेला. 1983 मध्ये त्यांनी नवी मुंबईत पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. आता विचार करा, त्या काळात खाजगी प्रोफेशनल शिक्षण संस्था काढणं म्हणजे खूप मोठं धाडसाचं काम होतं. पण त्यांनी ते क्रांतिकारी पाऊल उचललं. आणि या धाडसी पावलामागे त्यांची एक अगदी ठाम धारणा होती. त्यांच्यासाठी हे काही फक्त बिझनेस नव्हता, तर सामाजिक बदलाचं एक मिशन होतं. आणि या मिशनचा आधार होता हा विचार: शिक्षण हेच सामाजिक उन्नतीचं सगळ्यात प्रभावी साधन आहे. ठीक आहे, एका संस्थेपासून सुरुवात तर झाली, पण या एका संस्थेचं रूपांतर एका विशाल साम्राज्यात कसं झालं? चला आता पाहूया या साम्राज्याचे वेगवेगळे आणि मजबूत स्तंभ कोणते आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पिलर म्हणजे शिक्षण. आज त्यांच्या 200 पेक्षा जास्त संस्थांमध्ये इंजिनिअरिंगपासून ते थेट ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंटपर्यंत अनेक शाखांमध्ये शिक्षण दिलं जातं. हाच त्यांच्या कामाचा मूळ पाया आहे. दुसरा स्तंभ आहे आरोग्य सेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हेल्थकेअरकडे फक्त एक सेवा म्हणून नाही, तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिलं. आणि या सामाजिक जबाबदारीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यामधलं त्यांचं 900 पेक्षा जास्त बेड्सचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आयुष्मान भारतसारख्या योजनांमधून सामान्य माणसांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी खरंच जपली आहे. तिसरा स्तंभ आहे क्रीडा. नवी मुंबईतलं इंटरनॅशनल लेव्हलचं डी.वाय. पाटील स्टेडियम हे त्याचं एक उत्तम प्रतीक आहे. आणि इतकंच नाही, तर सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत अकॅडमी सुरू करून त्यांनी तरुण खेळाडूंसाठी एक खूप मोठं व्यासपीठ तयार केलंय. आणि चौथा स्तंभ त्यांना त्यांच्या कोल्हापूरच्या कृषी मुळांशी जोडून ठेवतो. साखर कारखाने आणि एनर्जी जनरेशनमधून त्यांनी उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठं योगदान दिलं. पण फक्त संस्था उभारणीच नाही, तर एक नेता म्हणून त्यांची भूमिका काय होती? आता जरा त्यांच्या नेतृत्वावर आणि या साम्राज्याच्या विस्तारावर नजर टाकूया. या साम्राज्याचा प्रभाव फक्त शिक्षणापुरता नाहीये. विचार करा, 22,000पेक्षा जास्त कर्मचारी आणि 15,000पेक्षा जास्त प्राध्यापकांना रोजगार. म्हणजे या ग्रुपने किती मोठी सामाजिक भूमिका बजावली आहे. त्यांच्या या प्रशासकीय क्षमतेची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी फक्त संस्थाच नाही उभारल्या, तर एक असा वारसा तयार केला जो पिढ्यानपिढ्या टिकेल. आणि आज त्यांची पुढची पिढी हाच वारसा तितक्याच ताकदीने पुढे घेऊन चालली आहे. चला आता समारोप करताना त्यांच्या या प्रचंड यशामागची पंचसूत्री काय आहे आणि त्यांनी मागे ठेवलेला हा वारसा नेमका काय आहे यावर एक शेवटची नजर टाकूया. म्हणजे बघा, शिक्षण ही झाली एक दीर्घकालीन गुंतवणूक. आरोग्य सेवा ती एक सामाजिक बांधिलकी. क्रीडा त्यातून ब्रँड आणि संस्कृती उभी राहते. आणि कृषी उद्योग त्यातून होतं ग्रामीण सक्षमीकरण. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय, तर पिढ्यानपिढ्या टिकतील अशा संस्था उभ्या करणं.
हेच आहे त्यांचं 5 पॉइंट मॉडेल, त्यांच्या यशाचं खरं रहस्य. तर 1983 मध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजपासून सुरू झालेला हा प्रवास आज शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात पसरलेल्या एका विशाल साम्राज्यात बदलला आहे. आणि शेवटी त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे: व्यक्ती नव्हे, संस्था निर्माण केल्या तरच समाज बदलतो. आणि हेच ते तत्वज्ञान आहे ज्याने एका कल्पनेला एका अजरामर वारशात बदलून टाकलं.